आवडले? मी हे बघितलं ना मला तुझा चेहरा डोळ्यासमोर आला. मला वाटलं तुला सूट करतील म्हणून मी घेऊन आलो. हो आवडलेत मला पण नको, इतकं एक्सपेन्सिव्ह नको, खरंच नको. अंजली तू प्राइस कडे बघू नकोस ना, तू माझ्या इमोशन्स कडे बघ प्लीज. कम ऑन यार अंजली, मला वाटलं तुला हे आवडतील म्हणून मी घेऊन आलोय. प्लीज ठेव ना. ओके. अरे पण अंजली आय इन्सिस्ट प्लीज. चल पटकन मला घालून दाखव आता. लगेच. हो थँक्यू. डिझाईन खूप छान आहे याची. मला वाटलं तुला आवडेल म्हणून. थँक्यू. हे पकड. हो दे. छान दिसतात ग. हे दुसरं पण ट्राय कर ना. खरंच छान दिसतंय. मला वाटलंच होतं, मला डिझाईन बघूनच कळलं की हे मला खूप छान दिसतंय. आपण सेल्फी काढूया. हो मला दाखव. फोन मध्ये बघू का मी तुझ्या? प्लीज कॅमेरा दे ना. खूप प्रिटी आहे तो. मी खूपच प्रिटी आहे. थँक्यू. यू वेलकम. येस काय इयरिंग्स आहेत. मॉम तुझी ग्रेट हो. काय डोकं लावलंयस यार तू. ओमी मला माहितीये तुला भाषणात दोन नको. रिया बाबा हे काय चाललंय तुझं? अशी चिवडत का बसलीस? संपव लवकर. मम्मा तुला माहितीये ना ही भाजी मला नाही आवडत. मम्मा खूप मस्त झाली भाजी. ऐक. हो तुला कधीपासून आवडायला लागली रे? म्हणजे मी नेहमीच खातो. हो ना मम्मा? करेक्ट आहे. बघतोयस ना दादा, माणूस ह्या फेज मध्ये असला ना की त्याला सगळ्या गोष्टी आवडायला लागतात. सगळं जग सुंदर दिसायला लागतं. एक मिनिट. माणूस त्या फेज मध्ये म्हणजे काय रे? कोणी आहे का? हो बाबा तुम्हाला माहितीये. हा बाबा असं काही नाहीये. तुम्ही हिचं कुठे ऐकता? काहीच नाही असं. देवा आजचा दिवस कसा काय गेला तुझा? छान चाललंय बाबा. आता शहांची डील मिळाली आहे, काम सुरू आहे, बिझी आहे. काही लागलं तर सांग मला मदत करायला. सर तुम्हाला पोळी वाढू? एक सेकंड. हा देसाई बोला ना. नाही आपलं ऑलरेडी ठरलं होतं ना. सर कामात असले ना त्यांचं माणसांकडे दुर्लक्षच होतं. तुम्ही खाऊन घ्या ना. या आई चला तुमच्यासाठी जेवण वाटते. मी बसा. नको म्हणजे मला भूक नाही आहे. रिया किती वेळ लावते? एक गोष्ट संपत नाही तुझी. सॅलड खायचं सगळं. ओमी पटपट. या सगळ्या स्लाइड्स तशा चेक केल्या आहेत मी. हा गुड टू गो. येस. राईट. याच्या चेक थर्ड वन ना. चेक थर्ड वन. या मेल मध्ये बघा मी ठेवलं. या ओके कूल. ओके परफेक्ट. बाकी आपण भेटून बोलूच. या ओके चल सी यू. बाय.
सर ऐका ना, आज रियाने शॉपिंग केली आहे ना, तर काय काय ड्रेस घेतलेत ते बघायचेत मला. मी जाऊन आले. हा ओके जा जा. आलेच. या या. सर, आपलं मूल उपाशी असेल तर आईच्या घशाखाली घास उतरत नाही, पण त्याच आईने 2 घास खाल्ले आहेत की नाही याची चौकशी करणे हेही त्याच मुलाचं कर्तव्य आहे ना. अरे हाँ काय रे? जेवलात सगळे? हो. अरे आपण सगळे एकत्र बसून नाही का जेवलो? सगळे म्हणजे सगळेच जेवलेत ना? हो. का तुला भूक लागली का? नाही नाही. जानू जेवली का? तुला काय वाटतं? नाही जेवली बिचारी. बराच वेळ तुझी वाट बघितली आणि मग झोपायला गेली. काय तिच्या डोक्यात चाललंय परमेश्वरालाच ठाऊक. से मला कळतंय माझं चुकलंय. मी जानूचं मन दुखावलंय, पण आता माझी चूक कशी सुधारू हे नाही कळत आहे मला. सर, तुम्हाला तुमची चूक कळली हे समजतंय मला, पण आता ती कशी सुधारायची हे मात्र तुमचं तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि मला खात्री आहे तुम्ही यातून नक्कीच मार्ग काढा आणि आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणा.
सर, तुम्हाला कॉफी आणू? नाही नको. नक्की? आज उशिरा जाणार आहे का ऑफिसला? नाही म्हणजे अजून तुम्ही तयार नाही झालात ना म्हणून विचारलं. नाही आज फार काही म्हणजे अशी काही घाई नाहीये, निवांत आहे. सो ठीक आहे, मी जरा जाऊन आले, काम आहे माझं. या. आय एम सॉरी जानू, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण तू माझ्या ऑफिसच्या कामात पडायची गरज नव्हती. आणि इथून पुढे पण प्लीज माझ्या ऑफिसच्या कामात इंटरफेअर करायचं नाही, प्लीज. हा देसाई बोला ना. नाही 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 नाही, आपलं ऑलरेडी ठरलं होतं ना. हे बघा, थोडा वेळ निघून गेला ना, सरांना आपोआप लक्षात येईल की ते खूप चिडले होते. शांत होतील ते आणि मग नंतर जानू जानू करत तुम्हाला मस्का मारायला येतील. अगं बाई, दूध उतू गेलं. हा मग सकाळी सकाळी दूध उतू गेलं. काय सुरुवात झाली दिवसाची. आता अख्खा दिवस खराब जाणार. तू असा विचार कधीपासून करायला लागलीस? तू नेहमी म्हणतेस ना की दूध उतू गेलं हा चांगला संकेत असतो. आज मी तुला सांगतो, दूध उतू गेलाय ना, आपल्या घरात नक्की काहीतरी शुभ घडणार. बघच तू. शुभ होईल. हा, शुभ म्हणजे काय? आपल्याला एखादं बिझनेस डील मिळेल किंवा एखादं चांगलंसं डील फायनल होईल. दुसरं काय होणार? तोच आनंद साजरा केला जातो ना आपल्या घरात. माणसांच्या भावनांपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व दिलं जातं. बरोबर ना? नाही नाही, अगदीच असं काही नाहीये. हा हा, म्हणजे आता आपला बिझनेस मोठा असल्यामुळे आपल्या घरात त्याबद्दल जास्त बोललं जातं, हे एवढंच. तुला हे माहितीये का, आता मी, भैरवी आणि देवांश, आम्ही तिघेही जण बिझनेस माइंडेड लोक आहोत. पण गंमत म्हणजे तू या घरात येण्याच्या आधी या घरामध्ये फक्त बिझनेस बिझनेस आणि बिझनेस याबद्दलच बोललं जायचं. पण तुला माहितीये का, तू ह्या घरात आल्यानंतर सगळं बदललेलं आहे. म्हणजे पूजा अर्चा व्हायला लागल्या, सण वेगळ्या तऱ्हेने साजरे व्हायला लागले. आणि आता तर काय, तुमच्या सुनबाई आलेत ना तुमच्या टीम मध्ये. तिचा उत्साह म्हणजे काय, तुझ्यापेक्षा जास्त दांडगा आहे. आपलं घर बदलत आहे, आपलं घर बदलत आहे हे नक्की. पण घरातली माणसं बदलली आहेत का?
सई, अहो काय माझे ऑफिसचे कुठलेच कपडे इस्त्री का करून नाही ठेवले? आता काय घालून जायचो मी? सई, हा सर बोला ना. अहो कपडे का इस्त्री करून नाही ठेवलेत? सर तुमचे इस्त्री केलेले कपडे ना वेगळे ठेवलेत बघा जरा. अहो नीटच बघतोय मी, नाही सापडत आहे. म्हणजे कुठेच काहीच नाहीये. सई अहो ना, घडी घातलेल्या कपड्यांप्रमाणे आपल्या आयुष्याची घडी नीट बसवणारी एक व्यक्ती असते आपल्या आयुष्यात. आणि ती व्यक्ती नसेल तर आपलं आयुष्यही विस्कटलेल्या कपड्यांप्रमाणे विस्कटून जाईल. सर सापडले का इस्त्री केलेले कपडे? चला जे सापडायला पाहिजे ते सापडले. सर नाही सापडले ना? आले सर का बाजूला व्हा. हे काय सगळं डोळ्यासमोर असतं पण तुम्हाला कधीच काही दिसत नाही. या मी आलो चेंज करून. हो यांच्यावर चिठ्ठ्यांचा परिणाम होतोय ना नक्की? काय ग? वा वा वा, आज माझी लेक अगदी खुश दिसते. काय काय स्पेशल? तू मला म्हणाली होतीस ना ओमीची टेस्ट घे म्हणून. त्या टेस्ट मध्ये ओमी डिस्टिंक्शनने पास झालेला आहे. काय डिस्टिंक्शन? अगं मॉम, म्हणजे 75% वर मार्क्स आलेत त्याला. कालच सांगायचं ना मला हे. मी सांगतेय ना, आणि बाहेर काय तुला आत्या आणि वरून समोर सांगायचं होतं का? तुला माहितीये ना ते हॉलमध्ये कसे घुटमळत असतात आपल्या मागे पुढे. डोमकवळ्यासारखी नजरच असते आपल्याला. काय म्हणून आत्ता सांगितलं तुला. आणि वेट बघ काय दुरुस्त झाली. तुला सांगते, नुसतं त्याला सांगितलं तोंड बारीक करून की मम्मी, आणि माझी चैनच तुटली. आणि त्याने लगेच गाडी काढली आणि डायरेक्ट चेन रिपेअर करायला गेला. आणि डायरेक्ट चेन रिपेअर करून माझ्या समोर. मी तुला म्हटलं होतं तो तुला तुझी चेन दुरुस्त करून देणार आहेच ग. माझी लेक इतकी सुंदर आणि गुणाची की कुणीही प्रेमात पडेल. ए थांब. अंजली क्या बात. वा 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 वा. चला छोटा मासा गळ्याला लागला. एवढ्याने खुश होऊ नकोस. त्या छोट्या माशाच्या आजूबाजूचे जे मोठे मासे आहेत ना ते सुद्धा गळ्याला लागले पाहिजेत. कळतंय का? होतंय मॉम. पण आता हे सेलिब्रेट करूया ना आपण. करूया. डिझाईन दाखवत होते. डिझाईनच इतकी मस्त आहे ना याची. बघ
थँक्यू. काय मग आज जानू डब्यामध्ये काय देणार आहेस? बटाट्याची भाजी केली. काचऱ्याच दिल्यास ना? मला ते उकडलेल्या बटाट्यांची भाजी फार आवडत नाही. काचऱ्याच द्या. हो, काचऱ्याच केली. हो, ग्रेट ग्रेट, थँक. अरे अरे हे सगळं पडलं. अरे देवा, राहू देते, मी आवरते, तू कॉफी घे. आता तेवढं बॅग मध्ये पण ठेवूनच दे ना फाईल. प्लीज. हॅलो. 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 कोणाचा फोन आहे? माहित नाही सर, अननोन नंबर आहे आणि आवाजही येत नव्हता. अच्छा.